शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज उत्तर पश्चिम मधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। स्वतः अमोल कीर्तीकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, काय भावना आहेत आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता आहे, कशा प्रकारे बघता आहे हे सगळं आव्हान? नक्कीच बरेच दिवस प्रचार चालू होता आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे। ज्यावेळेला आपण नवीन सुरुवात करतो, एक लढाई लढायला जातो, तेव्हा थोडंसं बर्डनही डोक्यावरती असतं। परंतु मला असं वाटतं जी साथ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे, तर मला असं वाटतं ही लढाई सोपी आहे आणि त्याच भावनेतनं आज हा फॉर्म मी त्या ठिकाणी भरणार आहे। मला आशीर्वाद देण्यासाठी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी मातोश्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमणार आहेत। दुसरीकडे बघायचं तर रवींद्र वायकर हे तुमचेच माजी सहकारी तुमच्या समोर असणार आहे। कशा प्रकारे बघता आहे माजी सहकार्याचंच आव्हान तुमच्या समोर असताना? माजी सहकारी ते होते, आज ते आमच्या पक्षासोबत नाही आहेत, त्यामुळे मला असं वाटतं आव्हान तर प्रत्येक लढाईमध्ये असतंच, निवडणुकीत तर असतं आणि म्हणजे फार कठीण आव्हान असं मला वाटत नाही, कारण गेले अनेक वर्ष ते प्रतिनिधित्व करत आहेत, परंतु ते जोगेश्वरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि या संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाअंतर्गत गेले 10 वर्ष मी फिरतोय, लोकांबरोबर बोलतोय, कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय, त्यांचे ज्या समस्या आहेत ते जाणून घेतोय, त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं काही उर्वरित समस्या त्यांच्या असतील, जो काही अधिकार त्यांच्या माध्यमातून मला मिळणार आहे तो नक्कीच सोडवण्यासाठी त्याचा प्रयत्न मी करणार आहे। धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते रवींद्र वायकरांकडे आहे, तुमच्या हाती मशाल दिसते आहे, किती फरक तुम्हाला वाटतो की या धनुष्यबाणाचा पडू शकेल? बघा, धनुष्यबाण हा शिवसेनेचा होता, बाळासाहेबांचा होता, परंतु काही लोकांनी तो चोरलेला आहे आणि ही जी गोष्ट आहे ती मतदारांना व्यवस्थितरित्या समजलेली आहे, आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। आम्हाला नवीन जरी मशाल चिन्ह जरी मिळालेलं असलं तरी नक्कीच ते अंधाराकडनं उजेडाकडे जाईल आणि त्या पद्धतीने घेऊन जाण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी घरोघरी पोहोचून मशाल त्यांनी पोहोचवलेली आहे। दुसरीकडे बघायचं तर तुमचे वडील इथनं खासदार आहेत, विकास कामं नाही झाली अशा प्रकारचं देखील अनेक जणांचं म्हणणं आहे। कशा प्रकारे बघता आहे, एकूणच वडिलांचंच आव्हान तुमच्या पुढे होतं? बघा, कसं आहे की वडील म्हणून मी नक्कीच दरवेळेला सांगतो की त्यांना 1000 वेळा पाया पडू शकतो मी त्यांचा मुलगा म्हणून, परंतु वैचारिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या त्यांनी जो वेगळा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं तो त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील। माझ्या दृष्टीने मी उद्धव साहेबांबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत राहण्याचा जो निर्णय घेतला तो माझ्या दृष्टीने योग्य आहे। ठीक आहे की एकदा लढाईत उतरल्यानंतर समोर कोणी असलं तरी आपल्याला वैचारिक लढाई ही लढायची असते आणि जिंकण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं असतं आणि मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या दृष्टीने तयारीला लागलेले आहेत। संजय निरुपम हे उद्या किंवा परवामध्ये शिवसेनेमध्ये आपला पक्षप्रवेश जो आहे तो होताना पाहायला मिळेल। कशा प्रकारे बघता आहे, एकूण मोठी ताकद जी आहे ती तुमच्या समोर उभी ठाकताना दिसेल? मला असं वाटतं संजय निरुपम यांना शिवसेना पक्षात घेताना म्हणजे शिंदेच्या पक्षात घेताना त्यांनी पहिल्यांदा त्यांची जी काही मतं होती नरेंद्र मोदीबद्दलची आणि केंद्र सरकारच्या धोरणाबद्दलची जी काही मतं होती ती मतं पहिल्यांदा तपासून पाहावीत आणि जर का ती मतं तपासली तर मला असं वाटतं शिंदेचे पण कोण लोक त्यांना स्वीकारणार नाहीत आणि भाजपचे लोक तर त्यांना स्वीकारणार नाहीत, कारण ज्यावेळेला त्यांनी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांच्याच पक्षाचे भाजपच पक्षाचे मोहित कंबोज यांनी अत्यंत जहाल रीतीने आपलं मत प्रसारमाध्यमांवरती आणि सोशल मीडियावरती मांडलं होतं, त्यामुळे मला असं वाटतं त्यांना लखलाभ तो प्रवेश असेल तो। शुभेच्छा तुम्हाला। तर हे होते अमोल कीर्तीकर आपल्यासोबत। भाई, कशा प्रकारे बघता आहे, एकूण आव्हान मोठं आहे, समोर देखील मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळत आहे, संजय निरुपम असेल किंवा मग रवींद्र वायकर असेल जे तुमचे सहकारी आहेत, कशा प्रकारे आव्हान बघता या सगळे? तसं बघितलं तर ही उत्तर पश्चिममधली निवडणूक माझ्याकरता चौथ्यांदा आहे। पहिल्या 3 निवडणुका देखील मी गजानन कीर्तीकरांबरोबर होतो आणि अमोल कीर्तीकरनी ज्या तऱ्हेने प्रचार केलेला आहे 15-20 दिवस, कारण पहिला उमेदवार आमचा अमोल कीर्तीकर हा जाहीर झालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि त्यांनी ज्या तऱ्हेने प्रचार केला आहे, जनता किंवा मतदार त्याला ज्या तऱ्हेने उत्स्फूर्त रिस्पॉन्स देत आहे त्याप्रमाणे, आणि जे नवीन चिन्ह मशाल तुम्ही म्हणताय हे मशाल आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवलेले आहे, लोकांपर्यंत जनतेपर्यंत गेलेले आहेत, मतदारांपर्यंत गेलेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, अमोल कीर्तीकर आणि मशाल हे सर्व तुम्हाला तिन्ही म्हणजे 6 मतदारसंघ आहेत यामध्ये त्यामध्ये पोहोचलेलं आहे
रवींद्र वायकर असो किंवा आता येणारा संजय निरुपम, मागच्या वेळी जो हरलेला आहे तो संजय निरुपम असो, हे कोणी जरी आले तरी अमोल कीर्तीकर यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण गजानन कीर्तीकर हे तुमच्या सोबत नसणार आहेत, कशा प्रकारे बघाल याकडे? ठीक आहे, जसं अमोलने सांगितलं त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, पण अमोल कीर्तीकर हा निष्ठावंत, त्याला देखील खूप त्रास देण्यात आला, त्याला देखील म्हणजे दबाव ज्याला म्हणतात, दबाव तंत्र हे खूप त्याच्यावर आणलं. अगदी फॉर्म भरल्यानंतर देखील त्याला ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं, पण जराही हा हल्लेला नाही. आणि लोकांना कळलेलं आहे की निष्ठावंत साहेबांबरोबर, उद्धव साहेबांबरोबर राहणारा अमोल कीर्तीकर आणि जरा नुसतं ईडीचं पत्र आल्यानंतर तिकडे जाणारे आमच्या विरोधात उभे राहणारे जे काही उमेदवार आहेत ते, याच्यामधला फरक लोकांना कळलेला आहे. आणि निश्चितपणे जनता सुज्ञ आहे आणि जनता आणि मतदार हे अमोल कीर्तीकरांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील असा मला विश्वास आहे. एकूण बघायचं तर आज अमोल कीर्तीकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकूणच महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून होताना दिसणार आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.